आपण जे कालवणामध्ये जे खुरासणी वगैरे ते टाकतो, तर त्याची ही झाड आहे. पहा, अशा पद्धतीने ही झाडं येतात. शेतकऱ्यांना माहिती असतं, परंतु शहरामधल्या लोकांना कुठे येतं काय येतं हे काही माहीत नसतं. त्यांच्यासाठी देखील पहा ही अशी झाडं असतात. हे खुरासणीचे झाड आहे. ही फुलं ही वाळल्यानंतर याचं होतं, ह्याच्यामध्ये ते येतात फुलं. काही काही वाळलेली आहेत, ह्याच्यामध्ये ते येतं. पाहू शकता आपण, अशा पद्धतीने ही झाडं आहेत. हे त्या मावशींचं आणि मगाशी ज्यांचं त्या आजोबांचं सांगितलं ते त्यांचं घर. आताच आपण नाचणीची भाकर आणि उडदाची डाळ आणि भात मावशीने दिला होता, तो आपण खाल्ला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत. वास्तविक आजचा हा दिवस आपण यासाठीच काढला आहे की फेरफटका रानमातीचा वेध महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गावोगावी जातो, लोकांच्या समस्या जाणून घेतो, लोकांना काय हवं आहे काय नको आहे, कशा पद्धतीनं परिवर्तन घडवलं पाहिजे, कशा पद्धतीनं सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा ज्या गोष्टी त्यांना लागत आहेत तर त्या कशा पद्धतीने लागत आहेत हा जाणून घेण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पहा, आत्ता मला वाटतं काहीतरी